नाही कौशल्यसे भान गर्भी आले नारायण आयोनी संभव प्रगटला राघव. तर अशा प्रकारे हा भगवंताचा अवतार या ठिकाणी धारण झालेला आहे, भगवंताचा जन्म झालेला आहे आणि म्हणून हे सगळं वातावरण सुंदर झालेलं होतं, सगळ्यांना आनंद झालेला होता आणि अशा या आनंदी वातावरणामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म झालेला आहे. जन्माला येण्याचं कारण आणि कर्म मी सुरुवातीला सांगितलं होतं, त्याची सुरुवात आता इथून पुढे होणार आहे. वेळ बराच झालेला आहे, परंतु धावत्या ओघामध्ये एक 10 ते 15 मिनिटांमध्ये रामाचं पुढील जीवनचरित्र आपण या ठिकाणी वर्णन करू. जन्माला आले, आता फक्त जन्माला यायला आले म्हणजे कार्य झालं नाही, जे कार्य करायचं ते पुढं आहे. मग बालपण गेलं, बालपणी मग विश्वामित्र ऋषींच्या आश्रमामध्ये गेले, विद्यादान झालं, 14-15 वर्षामध्ये लग्न झालं आणि लग्नानंतर भगवंताचा त्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा होणार होता. परंतु राज्याभिषेक होण्याच्या आदल्या रात्री भगवंताच्या जीवनाला दृष्ट लागली. आजपर्यंत आपण सगळ्यांना माहीत आहे की काय झालेलं आहे. आदल्या दिवशी संध्याकाळी कैकेयीनं तिला जे दशरथ राजांनी 2 वर दिलेले होते ते वर मागून घेतले आणि त्या एका वरानं रामाला वनवासाला आणि भरताला असणारं राज्यगादी द्या असं दशरथाकडे मागून घेतलं. हा सरळ भाव आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. प्रत्येकजण आपण त्या कैकेयीला वाईटच ठरवत आलेलो आहोत. परंतु याच्या मागं खरं रामायणामधला जो विषय आहे, रामायणात सांगितलेला आहे की कैकेयीसारखी माया रामाची कुणालाच नव्हती.